ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गोमांसाची तस्करी वाढली आहे। रविवारी पहाटेच्या सुमारास गोरक्षकांनी बदलापूर डोंबिवली महामार्गावर गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले। या वाहनात तब्बल 700 किलो गोमांस असल्याचं निदर्शनास आलंय। यानंतर तातडीने गोरक्षकांनी चालकासह वाहन हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केलं असून पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। बदलापूर डोंबिवली महामार्गावर गोमांस विक्री पुन्हा वाढली आहे। बदलापूर परिसरातून मुंबई व परिसरात गोमांस जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। यानंतर बदलापूर पासून काटई नाक्यापर्यंत गोरक्षकांनी आपला फौज तैनात करून ठेवली होती। दत्त जयंतीच्या पहाटेच्या सुमारास नेवाळी चौकातून काटई चौकाकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनावर गोरक्षकांनी झडप टाकली आणि वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले। गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात गोमांसाची तस्करी वेगाने वाढतेय। त्यासाठी गोरक्षक जागोजागी आपल्या फौज देखील तैनात करताना दिसून येत आहेत। नेवाळीत सापडलेल्या गोमांसानंतर तातडीने हिल लाईन पोलिसांनी आरोपी एहसान हसमतुल्ला कुरेशी याला अटक केली आहे। त्याच्यावर पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। मात्र वाढत्या ठाणे जिल्ह्यातील गोहत्या चिंतेचा विषय झालाय। त्यामुळे या प्रकाराकडे पोलीस यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटई नाक्यावर गोमांस पकडण्यात आला होता। टेम्पोमधून सुरू असलेली गोमांसाची तस्करी गोरक्षकांनी हाणून पाडली होती। यानंतर आता पुन्हा बदलापूर परिसरातून सुरू झालेली तस्करी चर्चेचा विषय बनली आहे। त्यामुळे आता पोलीस या गोमांसाच्या तस्करीवर काय पाऊल उचलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बदलापूर परिसरातून गोमांसाची तस्करी होत असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे। हिल लाईन पोलिसांनी अटक केलेल्या एहसान याने याबाबतची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या अटक केलेल्या आरोपीनं बदलापूरमधील नानू नामक तस्कर आणि मुंबईतील समीर यांची नावं पोलिसांकडे दिली आहेत। त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील मोठा गोमांसाच्या तस्करीची भांडाफोड हिल लाईन पोलिसांकडून होणार आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, बदलापूर। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित P.S. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित P.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।